सर्वांना गुड मॉर्निंग। बघा तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा देवपूजा वगैरे झाली आणि आज आहे गाडगे महाराजांची जयंती। तर आम्ही घरगुती पण साजरी केली आहे। हे बघा तुम्हाला दाखवते, अशी साधा सिंपल हार प्रतिमेचा म्हणजे काय म्हणते औक्षण वगैरे केले आणि हार वगैरे घातलाय। सकाळीच लवकर पूजा झाली आमच्या आणि आम्ही आता सांगोल्याला मोठा कार्यक्रम असतो आमच्या समाजाचा, तर आम्ही तिकडे चाललोय। तुम्हाला दाखवतो तिथं कसा कार्यक्रम, म्हणजे पहिल्यांदाच चाललोय आम्ही, कधी नव्हतं गेलो ह्याच्या अगोदर। तर मागच्या वेळेस पण हळदी कुंकाचा झाला का तसाच आहे। तर आमंत्रण आम्हाला पण आहे, म्हणलं चला जाऊया। तर मम्मी पण आवरायला लागले, मम्मी पण येणार आहे, मम्मी दिसवी नाही तर चला जाऊया। श्रावू बघा आमची ऑनलाईन ड्रेस मागवलेला कसा दिसतोय काळा काळा। तर चला चला जाऊया। मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला। एक साथ टाळी वाजवायची। हा तू पछताएगा आज जवानी परितराने वाले तू पछताएगा, आज जवानी परितराने वाले तू पछताएगा। चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा। अहो ती माईक बंद पडला की, अहो कुठं बटन दाबले काय, हातच लावला नाही तर। हॅलो हॅलो हॅलो, रामकृष्ण हरी, विठाला विठाला एक काम करा, पाठीमागची मंडळी बसून घ्या, पुढं सारखा, थोडस पुढं सारखा, बरोबर। गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, प्रवचन आणि प्रबोधन आपणाला केलं त्यांचं या ठिकाणी आम्ही संत गाडगे बाबा मंडळाच्या वतीने मनापासून एक या ठिकाणी आपल्यामध्ये असणारा हा बंधुभाव ज्यांनी या ठिकाणी आज निर्माण केलेला आहे। सर्व समावेशक समता आणि जातीय सलोखा, शांतता, सुव्यवस्था आणि संविधानाला अभिप्रेत असणार त्यांच्याकडे देणगी जमा करावी। जे बाहेर हाय सर्वांना। तर बघा दिवस गेलाय, रात्री स्वयंपाकाचं टायमिंग आहे। तर दुपारी यायला पण म्हणजे भरपूर वेळ झाला आणि शंभूने गाडी आणलेली, मला गाडीच नव्हती। मी आणि मम्मी श्रावू काय म्हणजे भाऊच्या गाडीवर आली होती, मोठ्या भावाच्या तिच्या, लय झालं पीठ, आणि त्यामुळे तिचं काही विषय नाही। पण येताना भरपूर ऊन लागलं, येताना जाताना होती आमच्यासोबत, येताना ती गाडी आली आणि मी आणि माझी आई आहे ना ती आम्ही चालत नाक्यापर्यंत आलो। तिथून मग तोपर्यंत एसटी आली, रड्डे गाडी, तर मग गाडीनं आलो। तर वाजली त्यावेळेस 2, तर मग 2-2:30 वाजून गेलत्या आणि इतकं पाय दुखायला लागलं उन्हाचं रक। मग थोडासा आराम केला बघा आणि 4 वाजता परत कपडे धुतली आणि भट्टीचे कपडे धुतले कालच्यापासून। आणि उद्या आमची मीटिंग आहे, तर मीटिंगचं लिखाण पडले, ऑनलाईन फॉर्म भरायचं चालू आहे, तर सगळंच करायचं आहे। ते कधी कधी डाटाचं प्रॉब्लेम, सर्व्हरचं काय काय सारखं असतं, रेंज नसते, तर तसंच दिवसात 2च फॉर्म भरले। तर नाही ते कर, श्राव भाकरी करते बघा, तर छोट्या छोट्या, त्याच्यामुळं तिला शिकवायला लागले मी। त्यामुळे इकडे केली भाकरी मस्त अशी, तिनं केली तिच्या मानानं, म्हणजे इतकी मस्त केली की बस। तर भात बनवलाय मी आणि शेंगाची भाजी केली शेवग्याच्या। तर आता संध्याकाळ स्वयंपाक असा हे होते, तर एकादशी आणि सकाळचं पण बघा घरी पूजा वगैरे कर, आपले महाराजांची गाडगे महाराजांची ना केलती,
तसं काही काय दाखवणं हे झालं नाही गडबड. आणि काय आणलं तर हे नाही आले ते दुकानातून ते चिवडा काय फरसाणा आणलंय. तर ती काय कसं कधी करायचं करणार ती कधी करणार आहे मला वेळ पण नाही तेवढा करायचा. मग काही तर आता असं चालू आहे भाकरी करायच्या. जेवण वगैरे तिथं मस्त कार्यक्रम पण झाला आमच्या ह्याचा आणि सगळंच मस्त झालं. आणि पण यायला वेळ झाला आम्हाला म्हणून मग व्हिडिओज तिथं काही बनवलं नाही. कीर्तन वगैरे छान होतं महाराजांचं, म्हणजे लहानच होते महाराज असं काय म्हणजे नव्हतं. तर मस्त असं कीर्तन वगैरे झालं, कार्यक्रम पार पडला, भोजन वगैरे झालं सगळ्यांचं. मग आम्ही आलो. तर बाजार आहे आज रविवारचा तरी पण बाजार नाही, 2 आठवडे झालं. तर मम्मीने दिलेली शेंग तीच केली आमटी आणि आता म्हणलं भाकरी बनवा. आणि उद्या एकादश आहे त्याच्यामुळे काही नाही आमचा उपवास आहे दिवस. तर या जेवायला तुम्ही सगळे. आणि आमचा चालू आहे स्वयंपाक. तर तुमचा झाला का नाही, जेवण पण झालं असेल तर मला कार्ड पण ते आयुष्यमानचे न्यायला येते त्यामुळे त्यांच्या सह्या घेणं हे सगळं म्हणजे शोधून देणं कार्ड त्यांची. तर त्यातच वेळ जाते बघा. प्रत्येक एक काम केलं तर आलं कोण का सोडायला लागते हातातला आणि ओटायला लागते. त्यामुळे भरपूर आता कपडे उन्हात म्हणजे मला हडकायला घालायचे. तर आता ऊन नाही, संध्याकाळ झाली. पण उद्या आमची मीटिंग आहे 10च्या आता आम्हाला तिथं जायचं आहे अकोल्याला. तर त्यामुळे आजच मी कपडे धुतली. श्रावण मला अजून कपड्यात पण थोडी मदत केली आज. आणि आत्या नसल्यामुळे तर म्हणजे काय तिला लय होते तर सगळंच करून जायला लागते. तर कपडे भांडी सगळं. उद्या तर पाणी पण येणार आहे त्यामुळे 10च्या आत आम्हाला तिथं बोलवले. सगळं उरकून कपडे उन्हात घालायचे आणि जेवण वगैरे मस्त करतो. आणि अजून एखादा फॉर्म भरायचा आहे. तर चला या तुम्ही पण जेवायला.